दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा प्लॅन तयार आहे। याआधी त्यांनी गाझावासियांनी जॉर्डन आणि इतर अरब देशांमध्ये सामावून घ्यावं असं म्हटलं होतं। आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचा अमेरिका दौरा झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा गाझा प्लॅन जाहीर केला। त्यांना गाझा ताब्यात घ्यायचंय। आता त्यांच्या या विधानामुळे नुकत्याच स्थापित झालेल्या शांततेला तडा तर जाणार नाही ना? पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या त्यांच्या कामांचा धडाकाच लावलाय। देशांतर्गत आणि परराष्ट्रीय धोरणांमध्येही त्यांनी हिरिरीनं बदल करण्याचा विडाच उचलल्यासारखं दिसतंय। मात्र त्यांचा हा उत्साह नुकत्याच शांत झालेल्या गाझासाठी धोकादायक ठरू नये म्हणजे झालं असं म्हणावं लागतंय, कारण आठवड्याभरापूर्वीच त्यांनी गाझाला एक उद्ध्वस्त देश म्हटलं होतं। 15 महिन्यांच्या बॉम्ब हल्ल्याने गाझा खरंच पूर्ण बेचिराग झालाय। मात्र ट्रम्प त्यावरच थांबले नाहीत, त्यांनी गाझा पूर्ण साफ केलं पाहिजे असं म्हटलं। नेमकं त्यांच्या मनात काय होतं हे तेव्हा कळलं नाही। मात्र आता इस्रायली पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांचा गाझा प्लॅन जाहीर केलाय। अमेरिका गाझाचा ताबा घेईल आणि आम्ही तिथली सारी जबाबदारी हाती घेऊ। तिथले न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्र हटवून टाकू। इमारती, घरं यांचा ढिगारा हटवू, साफसफाई करू। तिथे एक सुधारित आर्थिक व्यवस्था उभारू। त्याद्वारे आम्ही तिथे रोजगार, घरं सारं काही निर्माण करू असा गाझासाठीचा मनसुबा त्यांनी सांगितला। हे सारं त्यांनी इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं। तसंच गाझावासियांसाठी चांगलं जीवन निर्माण करण्याचं वचनही त्यांनी दिलं। तुम्हाला इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे। तीच चूक तुम्ही किती दिवस करणार? सध्या गाझा म्हणजे एका नरकासमान आहे। हे बॉम्ब हल्ले सुरू होण्याआधी वेगळी स्थिती नव्हती। मात्र आम्ही आता त्यांना एक चांगलं सुरक्षित आयुष्य देणार आहोत आणि तुम्हाला दिसेलच आमच्या या निर्णयाला सगळीकडून पाठिंबा मिळेल। तर नेतान्याहू यांनीही यावेळी गाझासह सर्व जगासाठी विघातक ठरणाऱ्या शक्तींचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे असं मत मांडलंय। तुम्ही हमास किंवा मध्य पूर्वमध्ये तोपर्यंत शांततेबद्दल बोलू शकत नाही जोपर्यंत घातक आणि विनाशक संस्था तिथं विष कालवत आहेत। जर नाझी राजवटीचा अंश आपण ठेवला असता तर दुसऱ्या महायुद्धानंतरही युरोपमध्ये शांतता नांदली असती का? तुम्हाला वेगळं भविष्य हवंय तर तुम्हाला समाजकंटक शक्तींचा नाश करावाच लागेल, कारण या शक्ती शांततेत बाधा आणत आहेत आणि आम्ही हेच करणार आहोत। सौदी अरेबिया आणि इतर देशांसह मिळून आम्ही शांतता प्रस्थापित करणार आहोत। अमेरिकेनं कायम 2 देशांच्या पर्यायाला पाठिंबा दिलाय, म्हणजेच पॅलेस्टिनींसाठी वेस्ट बँक आणि गाझामधील परिसर हा एक देश आणि इस्रायल हा ज्यूंसाठीचा देश। मात्र या पर्यायाला ट्रम्प यांचा पाठिंबा आहे का या प्रश्नावर ट्रम्प यांनी थेट उत्तर देणं टाळलं आणि नेमकं त्यांच्या मनात पॅलेस्टिनींसाठी काय आहे याबाबत संभ्रम कायम ठेवला। तर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्क रुबियो यांनीही ट्विट करत ट्रम्प यांच्या प्लॅनला पाठिंबा दिलाय। पॅलेस्टिनींना हमासच्या इस्लामिक संघटनांपासून मुक्त केलं पाहिजे असं रुबियो यांनी म्हटलंय। गाझा पुन्हा सुंदर झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। मात्र गाझाला सुंदर करताना हमास हे लक्ष्य असल्याचं ट्रम्प, नेतान्याहू आणि रुबियो यांच्या विधानांमधून दिसतंय। मात्र नेमकं काय केलं जाईल हे अस्पष्ट आहे, कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजेच युद्धविराम होत असतानाच ट्रम्प यांनी गाझामधील पॅलेस्टिनींनी जॉर्डन आणि इजिप्तमध्ये स्थायिक व्हावं असा सल्ला दिला होता। अर्थातच त्यांच्या या सल्ल्याला गाझावासियांनी तीव्र विरोध दर्शवला होता। आमचा देश असताना आम्ही इतरत्र का जावं असा आक्षेप गाझावासियांनी घेतला होता। तसंच मानवाधिकार कार्यकर्त्यांकडूनही या सल्ल्यावर टीका करण्यात आली होती। गाझावासियांनी इतरत्र स्थायिक व्हावं असं सांगताना अमेरिकेनं बांधलेल्या गाझामध्ये कोण राहणार याबाबत मात्र त्यांनी ठोस काहीच सांगितलं नाही। तसंच गाझामध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याबाबत त्यांनी जे गरजेचं आहे ते करू असंही सांगितलंय। थोडक्यात गरज पडल्यास सैन्य पाठवण्याचे संकेत त्यांनी दिले। ट्रम्प यांनी गाझाच्या नवनिर्मितीचे कितीही प्लॅन आखले तरी ते आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीतही बसायला हवेत। कोणत्याही मोठ्या समुदायाला त्यांच्या देशातून जबरदस्तीनं त्यांच्या मनाविरोधात इतरत्र हलवणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात आहे। त्यातच इस्रायलच्या निर्मितीवेळीच गाझामधील पॅलेस्टिनींना या आधीच त्यांच्या घरांतून बाहेर पिटाळण्यात आले। त्यामुळे पुन्हा असा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय शांततेला तडा जाण्यासारखंच आहे। तर अगदी मध्य पूर्वमधील अरब राष्ट्रांनीही ट्रम्प यांच्या या गाझातील स्थलांतराच्या प्लॅनला विरोधच केलाय।
गाझातून पॅलेस्टिनींना हलवणं म्हणजे या परिसरातील स्थैर्यासाठी धोकादायक आहे. तसंच अशांतता आणि अराजकता माजेल अशी भीतीही या राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी गाझावासियांसाठी ते तारणहार आहेत असा कितीही आव आणला तरी त्यांनी त्यांचा हेतू आणि नेमकं गाझाची नवनिर्मिती करणार म्हणजे काय करणार, कुणासाठी करणार यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यातच नेतान्याहू यांचा उद्देश कायमच हमासचं समूळ उच्चाटन असाच राहिलाय. गेल्या 15 महिन्यांमध्ये जवळपास 47,000 पॅलेस्टिनींनी त्यांचा जीव गमावलाय. आता युद्धविरामादरम्यान गाझा शहर पुन्हा वसवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झालाय. अशात इस्रायल अमेरिकेची ही धोरणं या 15 महिन्यानंतर प्रस्थापित झालेल्या शांततेला तडा जाण्यासारखीच आहेत. आणि ज्या महासत्तेकडे शांततेसाठी पाहावं त्याच महासत्तेनं अशी संभ्रमित विधानं करून जगाला बुचकळ्यात टाकावं हे अमेरिकेकडून नक्कीच अपेक्षित नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.